विसरा साऱ्या वेदना, विसरा सारे धर्मपंथ आणि त्यांच्या वालगना। या घडीला बांधवांनो हीच हृदयी भावना, या जपूया अभिमानानं माणुसकीच्या पावलखुणा। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। मित्र हो, स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध, स्वागत म्हणजे संस्काराचे लेणे आणि स्वागत म्हणजे मान सन्मान देणे। श्रद्धेचे आसन, स्नेहाची सुमने आणि आपल्या स्वागतासाठी आतुर झाले मने। उमेद संस्था व विन्सेंट डी पॉल संस्था आयोजित सर्वधर्मीय दिव्यांग स्नेह मेळावा आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आपणा सर्वांचे मी गॉडसन डायस हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, वसई धर्मप्रमाचे मेंढपाळ आदरणीय बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सबीना रुमाव, श्री नॉर्बर्ट गोन्साल्विस, उमेदचे संचालक फादर बाप्टिस्ट लोपेस, सिस्टर इमॅक्युलेट यांचा आगमन कार्यक्रम स्थळी होत आहे। आपण जोरदार टाळ्या वाजवून मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करूया। आपण जोरदार टाळ्या वाजवून मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करूया। आपल्यामध्ये उपस्थित वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ सन्माननीय बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सबीना रुमाव, श्री नॉर्बर्ट गोन्साल्विस, उमेदचे संचालक फादर बाप्टिस्ट लोपेस, सिस्टर इमॅक्युलेट यांचं आगमन व्यासपीठाजवळ होत आहे। आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। मी मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय। हॅलो विसरा साऱ्या आसवांना, विसरा साऱ्या वेदना, विसरा सारे धर्मपंथ आणि त्यांच्या वालगना। या घडीला बांधवांनो हीच हृदयी भावना, या जपूया अभिमानानं माणुसकीच्या पाऊलखुणा। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। मित्र हो, स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचा बंध आणि स्वागत म्हणजे संस्काराचे लेणे, स्वागत म्हणजे मान सन्मान। श्रद्धेचे आसन, स्नेहाची सुमने आणि आपल्या स्वागतासाठी आतुर झाले मने। उमेद संस्था व विन्सेंट डी पॉल संस्था यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित सर्वधर्मीय दिव्यांग स्नेह मेळावा आणि या कार्यक्रमासाठी निमंत्रित आपणा सर्वांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो।
आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ आदरणीय बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सबिना रुमाव, श्री नॉर्बर्ट गोन्साल्विस, उमेदचे संचालक फादर बाप्टिस्ट लोपिस, सिस्टर इमॅक्युलेट यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मी त्यांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतोय। विन्सेंट डी पॉलचे अध्यक्ष श्री नॉर्बर्ट यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय। मित्र हो, विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही। छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही। रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही। येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळणे या पावलांना पसंत नाही। कवी सुरेश भट यांच्या ह्या ओळी मनाला स्पर्शून जातात। दुर्बल हात भक्कम करा, लटपटणारे गुडघे बळकट करा। प्रियजन हो, समाजातील दिव्यांग घटक एका छताखाली यावा, समाजात त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, या उदात्त हेतून सुरू केलेली उमेद ही संस्था आज उत्तुंग भरारी घेत आहे। इवलेसे रोप लाविली या दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। याप्रमाणे अनेक धर्मगुरूंच्या धर्मभगिनींच्या परिश्रमामुळे आज उमेद ही संस्था दिव्यांगांना जगण्याची एक नवीन उमेद देत आहे। आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांच्या मार्गदर्शनाखाली फादर बाप्टिस्ट लोपिस हे या संस्थेत 10 वर्षापासून संचालक असून आपलं कुटुंब समजून ते प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत आहेत। आज उमेद ही संस्था 25 मुलांची काळजी घेत असून 10हून विविध वस्तू बनवण्याचेही काम करते। आपणा सर्वांच्या वतीनं उमेद या संस्थेला पुन्हा एकदा मनस्वी शुभेच्छा। मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी। आजच्या या सुनियोजित कार्यक्रमावर परमेश्वराचा विशेष आशीर्वाद असावा म्हणून आपण कार्यक्रमाची सुरुवात ही प्रार्थनेने ईशस्तवनाने करणार आहोत। मी प्रार्थनेसाठी ईशस्तवनासाठी पुढील सूत्रे फादर रॉबर्ट गोन्साल्विस व कुमारी लॅरिसा डाबरे यांच्याकडे सुपूर्द करतोय। नमस्कार। सर्वप्रथम आजच्या स्नेह मेळाव्यासाठी जमलेल्या सर्व भाविकांचे खूप खूप मनापासून स्वागत आणि थँक्स टू फादर बॅप्टिस्ट की त्यांनी मला आज इथे इन्व्हाइट केलं। आपल्या सगळ्यांसाठी एक सुंदर असं ईशस्तवन मी सादर करणार आहे। हे गाणं ओरिजिनली प्रकाश बाबा आमटे यांच्या चित्रपटातील गाणं आहे, परंतु माझ्या कॉलेजच्या ज्या म्युझिक टीचर आहेत डॉक्टर मीरा आघरकर, त्यांच्या एका अल्बममध्ये हे गाणं मूळ स्वरूपात मी गायलेले आहे। गाण्याचं टायटल आहे तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। मला आशा आहे आपल्या सगळ्यांना हे गाणं नक्की आवडेल। प्रस्तुत करत आहे तू बुद्धी दे। नवचेतना विश्वास दे, तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे, तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे।
वाट जाना होतयांचा सारथी साधना करते तुझी जे साधना करते तुझी जे नित्य तव सहवास रे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना तेव त्यारा हो सदा रंध्रातुनी संवेदना धमण्यातल्या रुधिरासया खलभेदण्याची आस दे सामर्थ्य शब्दास आणि अर्थ या जगण्यास रे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे सन्मार्ग आणि संमती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखासया बळ दे नवे पंखासया बळ दे नवे झेपावण्या आकाश रे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे नवचेतना विश्वास दे नवचेतना विश्वास दे थँक्यू थँक्स अ लॉट. हे नित्यजीवी परम मंगल परमेश्वरा, तुझ्या अद्वितीय निर्मितीबद्दल आम्ही तुझा गौरव करतो. आमच्यावर तू करीत असलेल्या अमर्याद प्रेमाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हाला जीवन प्राप्त व्हावी आणि ती जीवन प्राप्ती विपुल प्रमाणात व्हावी म्हणून तू आमच्यासाठी तारणारा पाठविलास. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. ह्या दिवसात हे परमेश्वर आम्ही तुझा एकमेव पुत्र जगाचा तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा जन्मदिन उत्सव साजरा करीत आहोत. आज आम्ही त्याच बाळराजाच्या मध्यस्थीने तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमच्यातील शारीरिक आजाराने दुर्बल असलेल्या आणि व्याधीग्रस्त असलेल्या आमच्या सर्व लेकरांकडे तू दयादृष्टीने पहा. तुझ्या अनंत मायेने तू आमच्या ह्या
बंधू भगिनींना, मुलामुलींना व्यापून टाक. तुझ्या कृपेचे कवच त्यांना बहाल कर. त्यांना तुझा आरोग्यदायी स्पर्श होऊ दे. आमच्या ह्या लाडक्या मुलामुलींना तुझी दैवी शांती बहाल कर व तुझ्या गौरवार्थ त्यांना पुन्हा एकदा सबळ व सशक्त कर. म्हणजे ते सर्वजण त्यांच्या जीवनाद्वारे व त्यांच्या कार्याद्वारे तुला सदैव धन्यवाद देत तुझा गौरव करू शकतील. ही सर्व प्रार्थना आम्ही आमचा तारणारा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त खरा परमेश्वर ह्याच्याद्वारे करतो. आमेन. येण्याने आपल्या चैतन्य पहा संचारले, स्वागताला आपल्या सूरही आतुरले. धन्यवाद आर्चबिशप फादर रॉबर्ट गोन्साल्विस आणि कुमारी लॅरिसा आल्मेडा. प्रियजन हो, भावनेशिवाय काव्य नाही, कल्पनेशिवाय चित्र नाही, प्रेरणेशिवाय यश नाही आणि कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेशिवाय आजच्या कार्यक्रमाची रंगत नाही. आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी मी उमेदचे संचालक रेव्हरंड फादर बाप्टिस्ट लोपिस यांना विनंती करतो. आपल्यामध्ये काही धर्मगुरू आहेत, सिस्टर्स आहेत आणि काही पाहुणे मंडळी आहेत, बँकेचे संचालक असतील, त्यांच्यासाठी खास जागा केलेली आहे. त्यांनी पुढे यावं, म्हणजे आपले दुसरे बंधू जे मागे येत आहेत ते नंतर येऊन बसतील. कृपया तुम्ही पुढे या. इकडे खुर्च्या तुमच्यासाठी राखीव ठेवलेल्या आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्चबिशप फेलिक्स मचाडो, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सबीना रुमो, विन्सेंट डी पॉल पर्टिक्युलरचे अध्यक्ष नॉबर्ट, उमेदचे संस्थेच्या समन्वयक सिस्टर इमॅक्युलेट. येथे काही धर्मगुरू आहेत, फादर रॉबर्ट, फादर थॉमस, फादर पावकर. काही सिस्टर्स आहेत. दिवस आजचा घेऊन आला उरात काही स्वप्ने, पुन्हा नव्याने नवीन व्हावे, नवे नवे गाणे, नवीन हेतू, नवीन ध्येय, नवीन उमेद, नवीन आशा कठीण आहे प्रास्ताविकेतून सारे सांगू पाहणे. आर्चबिशप मागे त्यांच्या भाषणात म्हणाले की तुम्हाला नाताळचा खरा गोठा पाहायचा असेल तर उमेदमध्ये या आणि या दिव्यांगामध्ये प्रभू येशूचं दर्शन तुम्हाला मिळेल. गेली 10 वर्ष मी अगदी जवळून पाहिलेलं आहे. उमेदविषयी त्यांना फार जिव्हाळा आहे, कळवळा आहे आणि नेहमी त्यांची आपुलकी, त्यांचं प्रेम त्याच्यातून दिसतं. 28 डिसेंबर म्हणजे आपल्या ख्रिस्त सभेमधील सगळ्या बालकाचा, निरागस बालकाचा सण. 2000 वर्षापूर्वी जे घडलं तोच प्रसंग आपण साजरा करतो. आणि आर्चबिशप त्यांची नवीन डायरी आली
की पहिला 28 तारीख मार्क करून ठेवतात. हे मी माझं मोठं भाग्य समजतो. आज आपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उमेद संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं फुलगुच्छ देऊन आपण स्वागत करूया. मॅक्सी आमचा उमेदचा मुलगा त्याचं स्वागत करेल. डॉक्टर सबीना रुमाव बालपणापासून अगदी हुशार, शाळेमध्ये पहिला नंबर कधी सोडला नाही आणि शालेय शिक्षण घेत असतानाच सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या पूर्णपणे सहभागी होतात. अगदी तल्लख बुद्धिमत्तेमुळे मुंबईसारख्या नामांकित सरकारी KM हॉस्पिटलमध्ये त्यांना गव्हर्मेंटचं कोट्यातून फ्री सीट मिळालं. कोणत्याही प्रकारचं डोनेशन त्यांनी दिलं नाही आणि तेथे त्यांनी MBBS पूर्ण केलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॅन्सरसारखा जीवघेणा आजार वाढत आहे आणि म्हणूनच टाटासारख्या नामांकित हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा त्यांना तिथे गव्हर्मेंट कोटातून फ्री सीट मिळालं आणि त्याने कॅन्सर बायोप्सीमध्ये MD केली. त्यानंतर त्यांचं कार्य चालू झालं आणि म्हणूनच यामध्ये जास्त सखोल अभ्यास व्हावा, रिसर्च व्हावा, लोकांना मदत मिळावी म्हणून त्यांनी लंडनमध्ये जाऊन एका सुप्रसिद्ध कॉलेजमध्ये रॉयल कॉलेज ऑफ लंडन यांनी तेथे FRCP स्पेशलायझेशन इन कॅन्सर बायोप्सी या अशा प्रेस्टिजियस कॉलेजमध्ये त्यांनी त्यांचं हे FRCP केलेलं आहे. आज जो आजार आपल्या वसईमध्ये या ठिकाणी पसरत आहे आणि त्यांच्यासाठीच आपल्या वसईमध्ये त्यांनी त्यांचे सेंटर उघडलेलं आहे, पॅथॉलॉजी लॅब उघडलेले आहे की या आजारामुळे असं काही लक्षण दिसलं का तेथे ते चेक करून सांगू शकतात. जर सुरुवातीच्या काळामध्ये असं झालं तर मनुष्य वाचू शकतो. माझ्या प्रिय बंधूंनो, मी भुईगावला असताना डॉक्टर सबीनाची मला पुष्कळ मदत मिळाली. करोना काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की मृत्यू आणि जीवन याच्याशी आपण झगडत होतो आणि अशा वेळेला वसईमध्ये अनेक डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या संपूर्ण कार्यामध्ये, सेवा कार्यामध्ये झोकून दिलं. पुष्कळ मेहनत केली, रात्रीचे दिवस केले, सगळं वातावरण भयभीत होतं आणि अशा वेळेला डॉक्टर सबीना अशा एक डॉक्टर आहेत की ज्यांनी स्वतःहून या प्रकरणामध्ये किंवा कोरोना आजारमध्ये उडी मारली आणि पुष्कळ लोकांना मदत केली, खास करून टेस्टिंग करण्यासाठी, स्वॅब घेण्यासाठी. मी त्यांचा फार ऋणी आहे. ग्रॅटिट्यूड इज द मदर ऑफ ऑल वर्च्यू. कृतज्ञता ही सर्व गुणाची आई आहे. आज आपल्यामध्ये त्या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत. मी त्यांना आपल्या उमेद परिवारातर्फे, आपल्या सगळ्यातर्फे त्यांचं स्वागत करण्यासाठी फुलपुष्प देत आहे.
विन्सेंट दी पॉल पर्टिक्युलरचे अध्यक्ष श्री नॉबर्ट मूळचे पापडीचे आहेत. गेली अनेक वर्ष अध्यक्ष झाल्यापासून आम्ही दोघं एकत्र काम करतो. खास करून दिव्यांगाच्या बाबतीत आम्ही एक स्वप्न पाहिलेलं आहे. आपल्या सगळ्या पॅरिसमध्ये पुष्कळ दिव्यांग आहेत. या दिव्यांगाचा सर्वे करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. किती जणाकडे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, रेशन कार्डमध्ये त्यांचं नाव आहे, त्यांचं स्वतःचं बँक खातं आहे, किती जणाकडे रेल्वे आरक्षण कार्ड आहे आणि किती जणाकडे दिव्यांगाचं UDID कार्ड आहे. ह्या बाबतीत सर्वे करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे. जवळजवळ 4-5 पॅरिश आम्ही कंप्लीट केलेले आहेत आणि मी आणि विन्सेंट पॉलच्या मदतीने आम्ही हे कार्य चालू केलेलं आहे. आणि आय मस्ट से व्हेरी सॅटिस्फाईड जॉब की प्रत्येकाच्या घरी जाणं, त्यांना विचारणं आणि तिथे गेल्यानंतर ह्या सगळ्या कार्ड्सविषयी जेव्हा विचारतो तेव्हा आम्हाला कळतं बऱ्याचशा मुलाकडे किंवा व्यक्तीकडे अशा प्रकारचं कार्ड नाही आहे. काही लोक म्हणतात फादर त्याची काय गरज आहे, आम्हाला सरकारी मदत नको आहे. तुम्हाला सरकारी मदत नको आहे, परंतु हे जे कार्ड आहेत, ह्या ज्या योजना आहेत, किती लोकांना सरकारी पेन्शन मिळतं, त्यांचं कार्ड असणं, खास करून UDID कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सुरुवातीला आपल्याकडे एवढी जागरूकता नव्हती, अवेअरनेस नव्हतं, परंतु आता हळूहळू वाढत आहे. सरकारी योजना देखील वाढत आहेत आणि म्हणूनच आमच्या अंकामध्ये देखील सविस्तरपणे याविषयी 1-2 पानी लेख आम्ही दिलेला आहे. तर नॉबर्ट आम्ही एकत्र काम करतो, विन्सेंट दी पॉल आम्ही एकत्र करतो. तर त्यांच्या वतीनं, सगळ्या विन्सेंट दी पॉलच्या वतीनं येथे नॉबर्ट आहेत, त्यांचं मी येथे स्वागत करतो. आपल्यामध्ये सिस्टर इमॅक्युलेट आहेत, हेल्पर्स ऑफ मेरी. हेल्पर्स ऑफ मेरी नावानेच खरं त्या हेल्पर्स आहेत. नेहमी मदत करणाऱ्या. आणि सिस्टर इमॅक्युलेट गेली काही वर्षे इथे उमेदमध्ये कार्यरत आहेत समन्वयक म्हणून. माझ्या उपस्थित आणि अनुपस्थितीमध्ये ते संपूर्ण कारभार सांभाळतात, मुलांची काळजी घेतात, त्यांना प्रेम देतात, त्यांची जोपासना करतात. तर त्यांचं देखील मी फुलपुष्प देऊन स्वागत करत आहे. आपल्यामध्ये काही धर्मगुरू आहेत. फादर थॉमस आपली मुलं आहेत, तुम्ही जाऊन त्यांना पुष्पोच्छ द्यायचे आहेत. फादर थॉमस डिसोजा नंदाकालचे पॅरिस प्रीस्ट आणि विन्सेंट दी पॉलचे ते आध्यात्मिक सल्लागार आहेत. फादर रॉबर्ट गोन्साल्विस, फादर पावकर कुठे आहेत? पावकर. आपल्यामध्ये जॉन रुमाव देखील आहेत, एक नामांकित वकील आणि आपल्या धर्मप्रांतीय पातळीवर ते प्रॉपर्टी कमिशनमध्ये ते इन्वॉल्व आहेत. हां, आणि सबीनाचे सासरे फादर जॉन रुमाव. तुम्ही पुढे या, मिसेसला घेऊन या पुढच्या सीटवर. तर या सगळ्या पाहुण्यांचं आणि तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करत आहे. मे गॉड ब्लेस यू. कर्तव्य आणि सेवेचा घेतलाय ज्यांनी वसा, आपल्या सामाजिक कार्याचा उमटवलाय त्यांनी ठसा. नसे त्यांच्या कामात कसूर कधी, समाजातील अडचणी तत्परतेने सोडवतील, असे उमेदचे संचालक रेव्हरंड फादर बॅप्टिस्ट लोपिस यांचं आपण पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करूयात. जोरदार टाळ्या फादरांसाठी.
मित्र हो, सेवेसी इनाम आपुले, मानवतेची नाते, विज्ञानावर निष्ठा तुमची स्वप्न भरारी घेते. देशावरची भक्ती आपण मनोमनी करता, आतुरलो आम्ही आपुल्या स्वागता करता. डॉक्टर सबीना रुमाव, रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा. हे वाक्य लक्षात ठेवून रुग्णसेवेसाठी सतत तत्पर असणाऱ्या, करोना काळात भरपूर असे योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करीत आहोत. मी आपल्या बिशपांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टरांचा या ठिकाणी सन्मान करावा. आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. आपण आता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांची बसण्याची व्यवस्था खाली करण्यात आलेली आहे. प्रियजन हो, आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कोणी नसलं तरी एकट्यानं ते फुलवत राहा. वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका. वेगळं असं काही माझ्यात खास आहे म्हणून उदास होऊ नका. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे, सागराकडे अथांगता आहे. माझ्याकडे काय आहे असं म्हणून रडू नका. अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपलाय. मित्र हो, आपल्या जगण्याला एक नवीन अर्थ प्राप्त करून देण्यासाठी आता आपल्या समोर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आपले दिव्यांग विद्यार्थी सादर करणार आहेत. आणि आपल्या मनोरंजनासाठी पहिलं नृत्य घेऊन येत आहेत लिबियाना स्कूल होळी. जोरदार टाळ्या वाजवून आपण आपल्या मुलांचं या ठिकाणी स्वागत करूयात. सिरहाने चांद के यूं पाँव दबे मैं चलूं, आहट किसी को ना हो, सिरहाने चांद के यूं पाँव दबे मैं चलूं, आहट किसी को ना हो, दिल की फसीलों से यूं उठती है ख्वाहिशें, क्यों क्यों ऐसा महसूस हो, आँखों से मेरी एक पल होना कभी ना ओझल, आँखों से मेरी एक पल होना कभी ना ओझल. You're my angel, whoa, angel, angel. You're my angel, angel, angel. You're my angel. ये हकीकत बयां है, इश्क से तो जहां है. ये हकीकत बयां है, इश्क से तो जहां है. मिले 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 इत्तेफाक से छोटे छोटे
कलाकारांचा खरा सन्मान आहे. तर होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या. प्रियजन हो, आयुष्यातले काही काही कळत नाही. कधी कधी दिवाही शांत जळत नाही. सावली देणारेच करतात करार उन्नाशी, पाजरणारे डोळेच खेळतात जीवाशी. सोबत असणारेच तसे दूर असतात, पाऊल वाटच गुरफडून टाकतात. वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते, नियतीचे गणित कधी मांडता येत नसते. आयुष्यात तसे नसते काही बेतलेलं, आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले. प्रियजन हो, दरवर्षी उमेद परिवार आजच्या दिवशी अशा दिव्यांग मुलांचा, सांभाळ करणाऱ्या आईवडिलांचा सन्मान करून त्यांची मुलाखत घेत असते आणि आपल्याला जगण्याची एक नवीन प्रेरणा देत असते. तर मुलाखतीसाठी मी प्राध्यापक सुभाष डिसोजा आणि त्यांच्या पूर्ण टीमला व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. मी नावं पुन्हा एकदा वाचतो. जोस्पिन गंडा अर्नाळा, आयरीन व डायगो फरेरा गिरीस, नीता पाटील अर्नाळा. नीताची आई आली आहे? नाही आली. ओके, या मम्मी आली आहे का? ठीक आहे. इमा गोन्साल्विस आली आहे. आयरीन करवालो आली आहे. अविनाश सेल्मा आले आहेत. ओके, फक्त दाखवण्यासाठी आणा ना नंतर. ओके ओके. आणि सेलेस्टिन डिमेलो. अच्छा, खुर्च्या जरा काढ. ही खुर्ची काढून इकडे काढू. हे दोन्ही काढा आणि यांना या बाजूला बसू दे. 1 मिनिट, थोडी या बाजूला बस. 1 मिनिट, हां जरा थांबा. 1 मिनिट, थोडंसं इथून बोलतो. बस या. ओके, त्यांना लगेच तू होती. आदरणीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो ह्यांना आदराने नमन करतो. त्याचप्रमाणे डॉक्टर सबीना रुमाव, विन्सेंटी पॉलचे नॉर्बर्ट गोन्साल्विस, सिस्टर इमॅक्युलेट, उमेदचे संचालक फादर बॅप्टिस्ट, आमच्या सेंट जोसेफ कॉलेजचे ट्रस्टी माननीय जॉन रुमाव साहेब, आपल्या सर्वांना अभिवादन करून आजच्या ह्या मुलाखतीला सुरुवात करतो. गेली अनेक वर्षे आपण ही मुलाखत ऐकत आहोत आणि फादरांनी नुकतंच वाचलं की परमेश्वर वाळवंटाच्या जागी झरे निर्माण करतो. हे बायबलमधील वचन अगदी सत्य आहे. आणि ह्या आमच्या सगळ्या बंधू भगिनींच्या घरी मी स्वतः गेलो होतो आणि त्यांची हृदयाला भिडणारी कथा वाचून माझं काळीज तुटत होतं. मला क्षणभर वाटलं, मी माणूस म्हणून खरोखर माणसासारखं जगतो का? आणि जगामध्ये किती दुःख आहे आणि ज्या तऱ्हेने ही सगळी माणसं सगळ्या ह्या दुःखाला अडीअडचणीला सामोरे जातात ते पाहून माझं काळीज तुटलं. तर माझ्या प्रिय मित्रांनो, आता आपण ह्या आपल्या बंधू भगिनीकडून ऐकणार आहोत की त्यांच्या जीवनात नक्की काय अडीअडचण, संकट, दुःख आहे आणि कशा तऱ्हेने त्यांनी ते सामोरे गेलेले आहेत. तर आपल्यामध्ये जोस्पिन गंडा आहे. ओव्हर टू जोस्पिन. हॅलो, जोस्पिनकडे माईक द्या. जोस्पिन अर्नाळा राहते, मरिया माता विभाग येते. त्यांच्या कुटुंबामध्ये 16 जण आहेत. 3 भाऊ, 3 वहिनी, 7 मुलं आणि आणखी काही जण. 8 महिन्याची असताना जोस्पिनला ताप आला आणि तदनंतरचा जो प्रवास सुरू झाला तो खरोखरच वेदनादायक पण आगळा वेगळा असा आहे. आपण जोस्पिनकडून ऐकूया की जोस्पिन, तुला ताप आला आणि त्यानंतर हा प्रवास सुरू झाला आणि तू 8वीपर्यंत शिक्षणसुद्धा केलं. तर तुझ्या ह्या प्रवासाविषयी आम्हाला थोडक्यात सांग की कसं काही तू शाळेत जाऊ लागली आणि तुला जेव्हा कळलं की असं आहे, हे तुझ्या आईवडिलांकडून ऐकलं असेल तर त्याविषयी आम्हाला माहिती सांग. मी जास्त काही बोलत नाही, पण धन्य ते आईवडील ज्यांनी मला जन्म दिला.
तर आईच सांगायची बाबा तुला अशा आजाराने ताप आला आणि तू अशी झाली. तर मी लहान होती, तर त्याच्यापुढे मी वाढत गेली. माझे खूप उपचार झाले आणि खूप फिरवलं. माझे मम्मी पप्पा मच्छीमारी करतात आणि त्यानंतर मला थोडंसं शिक्षण भेटलं. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिकडे ऑपरेशन्स वगैरे सर्व ट्रीटमेंट चालूच झाली. नंतर डिस्चार्ज भेटला, घरी आली. इथे तिथे बसण्यापेक्षा काहीतरी करायला पाहिजे. तर मला तोच प्रश्न विचारायचा आहे की मी तुझ्या घरी आल्यानंतर मला कळलं की तू ब्युटी पार्लर कोर्स केला आहे आणि तू स्वतः ब्युटी पार्लर चालवते. तू अनेकांना ते शिकवलं. त्याचप्रमाणे मला कळलं की तू शिवणकामाचं म्हणजे टेलरिंगचा सुद्धा कोर्स केलेला आहे. नक्की कसं काय केलं आणि त्याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती सांग. म्हणजे मी 6 महिन्याचा कोर्स केला. त्याच्यानंतर कसं म्हणजे पार्टी आणि ऑर्डर्स वगैरे ते 2 महिनेच चालतं. नंतर वाटलं की काहीतरी करायला पाहिजे. मी शिवणकामचा कोर्स 6 महिने पूर्ण केला आणि ते पण मी सर्व शिवते आणि दुसऱ्या मुली काहीतरी शिकून गेल्या माझ्याकडून. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला वाटतं तिच्यासाठी जोरात टाळ्या वाजवूया की स्वतः अपंगत्व असून देखील तिने दुसऱ्यांना देखील व्यवसायासाठी उद्युक्त केलेला आहे. मी जोस्पिनच्या घरी गेलो. माझ्या प्रिय मित्रांनो, मला खूप आश्चर्य वाटलं की तिचे 3 भाऊ आणि 3 वहिनी, 3 स्त्रिया, आणि तिचं जे नातं होतं ते अगदी बहिणीप्रमाणे होतं. मी जोस्पिनला सहज विचारलं की इकडे 3 भावाचे 3 बायका आहेत आणि तुला कशा काय ॲडजस्ट करतात. तर जोस्पिनने सांगितलं नाही, अगदी मला बहिणी समान आहेत. तर मला वाटतं त्यांच्या कुटुंबासाठी आपण जोरात टाळ्या वाजवूया की वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. तुझं कुटुंब जे आहे त्यांनी आमच्यापुढे एक मोठा आदर्श ठेवलेला आहे. आपण पुढची इंटरव्ह्यू घेऊया. जोएलचे आईवडील इकडे आहेत. आपण जोएलच्या आईवडिलाकडे देऊया. जोएल आता इकडे नाही आहे आणि डेफ अँड डम म्हणजे जो बोलूसुद्धा शकत नाही आणि ऐकूसुद्धा शकत नाही. तर आईवडिलांनी विचारूया. त्यांच्या आईचं नाव आहे आयरीन आणि डायगो फर्रा. मला वाटतं त्यांचं जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. आयरीन मॅडम, आम्हाला सांगा की नक्की जोएलची काय परिस्थिती होती, थोडक्यात सांगा. जोएलची परिस्थिती अशी होती मी गरोदर असताना 3 महिन्याची गरोदर असताना मला गोवर निघाली होती. तर डॉक्टरांनी मला ॲबोरेशन करायला सांगितलं होतं की मुलगा जे बाळ होईल ना ते मुकबधीर किंवा कर्णबधीर होईल, शिवाय डोळे पण जाऊ शकतात. पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही त्याला ठेवलं आणि वाढवलं. ग्रेट. बघा, असं म्हटलेलं आहे की आयुष्यात शारीरिक अपंगत्वापेक्षा विचारांचं अपंगत्व अधिक धोकादायक असतं. त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमचा मुलगा आंधळा होईल, तुमचा मुलगा किंवा मुलगी जे जन्माला येईल त्यांना डेफ अँड डम म्हणजे ऐकतासुद्धा येणार नाही, बोलता येतसुद्धा येणार नाही, तुम्ही अबॉर्शन करा. त्यांनी फारच सुंदर निर्णय घेतला. मला वाटतं पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. हां, या मुलाविषयी आम्हाला माहिती सांगा. त्याला आम्ही विकास विद्यालय दादर येथे शाळेत घातलं आणि तो 10वीपर्यंत शिकला आणि 10वीनंतर त्याने ITI केली लोअर परेलला. 1 वर्षाचा कोपा कोर्स केला आणि नंतर तो आपलं बाबोळा जनसेवा हॉस्पिटल आहे ना त्याच्यावरती त्याचं ऑफिस आहे, तिथे तो काम करतो. हेल्वेटिक एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड टेक्निशियन म्हणून काम करतो आणि त्याला आता 5 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आता त्याचं लग्न पण झालं आहे 3 महिन्या अगोदर. क्या बात आणि तो आनंदी आहे. तो मुंबईला कसा जायचा, म्हणजे दिव्यांग किंवा आपण ज्याला बोलता सुद्धा येत नाही, ऐकता सुद्धा येत नाही, मग कसं काय जायचा दररोज, थोडक्यात सांग. मी 2-3 वर्ष त्याच्याबरोबर जायची आणि नंतर तो एकटा जाऊ लागला. ते हँडिकॅपचा डबा असतो ना ट्रेनला, त्यामध्ये तो जायचा. एकटा जाऊन यायचा, स्वतःहून यायचा. स्वतःहून. माझ्या प्रिय मित्रांनो, मी गेलो तेव्हा जोएलच्या मिसेसला सुद्धा बघितलं. तर मला आश्चर्य वाटलं की हा मुलगा दिव्यांग आहे, ह्याला बायको कुठून दिली आणि कशी मिळाली. आणि मला खरोखर आनंदाने सांगावंसं वाटतं की ह्या आईवडिलांनी त्याला MSc IT हा कोर्स दिला आणि जरी बोलता येत नव्हतं किंवा ऐकता येत नव्हतं तरी तो फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या बाबतीत अगदी वस्ताद आहे. ते फेसबुकवरून त्याला छत्तीसगडमधली एक मुलगी सापडली.
पण कुठून काय होतं ते, आणि ती सुद्धा अशीच डेफ अँड डम. पण हा जोडा जर बघितला ना तर जणू काही फिल्ममधले कसे ते सजलेले असतात, अगदी सुंदर आणि हँडसम असतात, तशी जोडी आहे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या आपल्या जोएलने स्वतःचं लग्न स्वतःच जुळवलं, ते सुद्धा कुठे, छत्तीसगडमध्ये गेला, छत्तीसगडमध्ये. आणि माझे प्रिय मित्रांनो, आता ह्या दोघांचं लग्न होऊन 3 महिने झालेले आहेत. आज जोएल खरं म्हणजे आला असता, पण तो त्याच्या सासूरवाडी गेलेला आहे काही कारणास्तव. तर माझ्या प्रिय मित्रांनो, आपण आयरीन आणि डायगो यांना धन्यवाद देऊया आणि जोरात टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया. मी तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही सांगितलं की जोएल आला आणि बरकत आली, की तुमच्या घराचं तुमच्या घराचं जे नाव आहे ते ब्लेसिंग्स असं ठेवलेलं आहे. नक्की काय कारण आहे? जेव्हा आमचा मुलगा जन्माला आला तेव्हा समाजामध्ये समजलं ना, तर समाजाचा दृष्टिकोन एकतर्फी असायचा की देवाने तुला मुकबधीर कर्णबधीर मुलगा दिला आहे, तुमच्या खांद्यावर क्रॉस आहे. पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आम्ही त्याला वाढवलं आणि शिकवलं आणि त्याच्या पदस्पर्शाने आमच्या घराला खूप बरकत आली आहे. आणि मी समाजाला सांगत आहे की तुम्ही निराश होऊ नका. अपंग मुलगा जर आपल्या जन्माला आला असेल तर तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही त्यांचा सांभाळ करा, एवढंच सांगते. एकच शेवटचा प्रश्न विचारतो की आता हे पती पत्नी आहेत, त्यांचं रूम बंद आहे आणि त्यांना बोलवायचं आहे, कॉन्टॅक्ट कसं करायचं? बेल तर वाजवली तर ऐकू येत नाही. मला जोएलच्या वडिलांनाच विचारायचं, नक्की काय करता तुम्ही? त्यांच्या या पोरांना उठवायचं असेल किंवा दरवाजा उघड असं सांगायचं असेल तर तुम्ही काय मेथड वापरता? माहितीच आम्ही त्यासाठी त्याला एक बेल बसवलेली आहे. जो बेल मारल्यानंतर त्याच्यासमोर लाईट पेटतो, म्हणजे त्याचं लक्ष लाईट गेल्यानंतर त्याला समजेल की कोणतरी आलेलं आहे. आणि मग तो लगेच मागे बघतो गेटवरती, कारण पाठीमागून बेल वाजते, समोर बेल अशी लाईट पेटतो. म्हणजे समजलं ना माझे प्रिय मित्रांनो, हॉलमध्ये सुद्धा त्यांनी बेल वाजल्यानंतर लाईट पेटते आणि खोलीमध्ये सुद्धा लाईट पेटते. फारच सुंदर तुम्ही आयडिया आम्हाला शिकवलेली आहे. लेट अस गिव्ह देम अ बिग हँड. थँक्यू व्हेरी मच. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्यामध्ये इमा आहे. इमाला खरं म्हणजे आंधळेपण आहे, उपजतच सौंदर्यवती तशी, पण आणि BCom पर्यंत शिक्षण केलं. इमा, नक्की BCom पर्यंत शिक्षण झाल्यानंतर हे आंधळेपण कसं सुरू झालं, कधी सुरू झालं? नाही, तसं म्हणजे जन्मताच मला डोळ्यांचा त्रास होता, म्हणजे नाईट ब्लाइंडनेस पहिल्यापासून सुरुवात झाली. शालेय शिक्षण झालं आणि ग्रॅज्युएशनपर्यंत मी गेले. तोपर्यंत मी एकटी कॉलेजमध्ये जाऊ शकत होते आणि अभ्यास पण करू शकत होते. परंतु जसं वय वाढत गेला तसं माझा जास्त प्रॉब्लेम वाढला आणि म्हणजे मी एकटी जाऊ शकत नाही आता. ओके. नीता, आपल्या इमा, तुम्ही 10 वर्षे कंपॅनियन पतपेढीमध्ये काम केलं, बरोबर आहे? हां. आणि 2002ला तुम्ही ती नोकरी सोडली, बरोबर ना? बरोबर. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्याचवेळी त्यांनी घर बांधलेलं. घर बांधलं, इमाने नोकरी सोडली, घरामध्ये एक मुलगी आहे, एक मुलगा आहे आणि मिस्टरांची नोकरीसुद्धा त्यावेळी गेली. आणि मी तुमच्या घरी आल्यावर तुम्ही काहीतरी सांगितलं, नक्की तुम्हाला कोणी मदत केली आणि कशी केली ते आम्हाला सांगा. 2001 साली आम्ही आमचं नवीन घर बांधलं आणि 2002 साली मी नोकरी सोडावी लागली, कारण त्यामध्ये मला खूप अडचणी येत होत्या आणि काम करण्यासाठी, म्हणून मला नोकरी सोडावी लागली. आणि 2004 साली माझ्या मिस्टरांची नोकरी गेली. ते ओटीस एलिव्हेटरमध्ये कामाला होते आणि चांगली कंपनी होती, पण तो अचानक ती कंपनी बंद झाली आणि मोठा प्रश्न पुढे आला की आता करायचं काय, कारण 2 लहान मुलं होती शिक्षणाची आणि मी घरी आणि माझे मिस्टर घरी. आणि तेव्हाच मी जेव्हा माझी नोकरी सोडली तेव्हाच मी प्रार्थना संघ जॉईन केला. त्या अगोदर मी फक्त संडे कॅथलिक होती. त्याच्यानंतर माझा विश्वास वाढू लागला आणि 2004 साली जेव्हा मिस्टरांची नोकरी गेली तेव्हा तर आम्ही खूप हादरलो. परंतु प्रार्थना संघामध्ये
आमच्या ज्या अध्यक्षा होत्या मेरीबाई सेकवेरा, ह्यांनी मला एक वचन सांगितलं की मग आकाशाकडे पहा, ती पाखरं काहीच पेरणी करत नाहीत, कापीत नाहीत आणि कोठारही भरत नाहीत, परंतु आपला देवपिता त्यांची काळजी घेतो. तर तू त्यांच्यापेक्षा किती मौल्यवान आहेस, तर तो तुझी काळजी घेणार नाही का? ह्या एका वचनाने माझं जीवन पुढे गेलं. मग विश्वासात वाढले आणि माझ्या नातेवाईकांनी आणि माझ्या मम्मी डॅडीने आम्हाला खूप मदत केली. आणि मग मिस्टरांनी एक छोटं फॅब्रिकेशनचा व्यवसाय चालू केला. अशा प्रकारे मग आमचं जीवन पुढे गेलं. वा, मी ह्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांच्या मिस्टरांनी सांगितलं की नोकरी गेली, 2 लेकरं आहेत, या दोघांची नोकरी गेलेली आहे. आणि त्यांनी पुढे बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांचा भाऊ, तुमच्या भावाचं नाव काय आपल्या? विजय गोन्साल्विस. विजय गोन्साल्विस माझे दीर. यांचे दीर. त्यांनी ATM कार्ड दिलं आणि तुला जितके पैसे पाहिजेत ते घे. आजच्या काळात असा भाऊ सापडणे कठीण आहे माझ्या बंधू भगिनीनो. आणि मला खरोखर आश्चर्य वाटलं. आणि मी बोलत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले की खरोखर माझ्या बंधूने जेव्हा मी अडचणीत संकटात होतो तेव्हा मला फार मदत केली. एक शेवटचं डोनाविषयी, आपल्या इमाविषयी सांगतो की त्यांची एक सुंदर मुलगी आहे, तिचं नाव डोना, बरोबर ना? ॲलिस. ॲलिस. जर ॲलिसविषयी थोडक्यात सांग. माझी मुलगी, मला 2 मुलं आहेत, एक मारिओ आणि ॲलिस. मारिओ तसा म्हणजे चांगला आहे, त्याचे डोळे चांगले आहेत, परंतु हा माझा जो आजार आहे तो रेटिना पिगमेंटोसा आहे आणि हा आजार हेरिडेटरी आहे आणि माझ्या मुलीला पण सेम प्रॉब्लेम आहे. परंतु माझ्यापेक्षा माझी मुलीचा आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स खूप मोठा आहे. ती घाबरत नाही. तिने तिचं BCom कंप्लीट केलं, तिने तिचं MCom कंप्लीट केलं आणि MCom कंप्लीट करत असताना इथे बॉम्बे सेंट्रलला VM आहे, व्हिक्टोरिया मेमोरियल, तिथे जाऊन तिने MSITचा जॉसमध्ये कोर्स केला. त्याच्यानंतर तिने बँकिंगचा कोर्स करत असताना TCSमध्ये तिला एक हे आले, अपॉर्च्युनिटी आली की तिथे 1.5 महिन्याचा त्यांचा IT चा एक कोर्स असतो. तो तिने वरळी येथे जाऊन NABमध्ये जाऊन रात्रीच्या टायमाला, म्हणजे संध्याकाळीचा टायमिंग होता, परंतु ती जायची आणि एकटी यायची. तो तिने पूर्ण केल्यावर तिला गोरेगाव येथे लगेच बॅरियर ब्रेक्समध्ये नोकरी मिळाली आणि एका वर्षातच तिला टीम लीडर म्हणून तिला पदवी मिळाली. फारच सुंदर. आणि आता ती 4 वर्ष त्यामध्ये आहे, पण आता तिला गेल्या वर्षी US बेस म्हणजे सिक्फिकमध्ये मोठ्या पदाची नोकरी मिळालेली आहे. आणि विशेष म्हणजे तिला घरून काम आहे आणि तिचं पॅकेज पण खूप मोठं आहे आणि खूप जिद्दी आहे आणि तिने अनेक सर्टिफिकेशन कोर्स पण केले. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. माझ्या प्रिय मित्रांनो, इमासारखीच तिची अवस्था आहे, आंधळेपणा आहे, पण मनाचा आंधळेपणा अजिबात नाही. तिच्याकडे जो कॉन्फिडन्स होता, ती मल्टीनॅशनल कंपनीत कामाला आहे आणि इथून या चुलण्याच्या ह्यांच्या घरातून ती आंतरराष्ट्रीय पातळीवर संवाद साधते. अमेरिका, कॅनडा आणि मलेशिया ह्या देशाबरोबर इंटरॅक्शन करून ती तिचा जॉब अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. पुन्हा एकदा इमाचं अभिनंदन. थँक्यू इमा. ओके, आपण पुढे जाऊया. आपल्यामध्ये नीता पाटील आहे. नीता पाटील अर्नाळा, गणपती रोड येथे राहते. नीता, तुझ्या अपंगताविषयी आम्हाला थोडक्यात सांग. नक्की कधी आणि कसं काय? मी वर्षाचे असताना मला तर माईकच्या पोलिओ झाला. माझ्या आईने मला डॉक्टरकडे नेलं, पण तिकडनं आणलं आणि एकदमच हे झाली. तेव्हा परत दुसऱ्या डॉक्टरकडे नेलं हां. तर तिकडनं सांगितलं की नाही, हिचं हे झालं. म्हणजे खूप रडत होते तेवढ्याला मी. ते एकदम लुलपांगला झाला अंगमास. तर नाही, आमची आई मोठी होती, आई बाबा सगळे होते, पण नाही हे झालं. तर आमच्या बाबांनी पण खूप प्रयत्न केले, खूप डॉक्टरांकडे नेलं, मॉलिश केलं, खूप म्हणजे खूप फिरवलं मला इकडे तिकडे, पण काहीच यश नाही झालं.
नीता पाटील, मी तुझ्या घरी आल्यावर बघितलं की यांच्या घरात 2 जण दिव्यांग आहेत. हां नीताची जी बहीण आहे हां ती कंप्लीट, तिला मोठा त्रास आहे. हां आणि हिच्या आईने, वडील मरण पावलेले आहे, हां आईने खूप त्रास घेतला. जर आईने कसं काही तुला मार्गदर्शन केलं थोडक्यात सांग. हां आईने खूप खूप त्रास घेतला आहे. इकडे तिकडे घेऊन उचलून जायचे. बाबा आई, आम्ही 5 जणी बहिणी, 1 भाऊ. खूप म्हणजे खूप त्यांनी त्रास घेतला आमच्यासाठी, एवढं मोठं कुटुंब असून सुद्धा. पण नाही यश झालं. माझ्या आणि प्रिय मी- मित्रांनो, बोल बोल बोल, या बोल 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 नीता बोल. आणि आता मी एवढी मोठी झाली तर काहीतरी करायला पाहिजे ना, म्हणून थोडासा व्यवसाय करते पुरणपोळीचा आणि रोट्यांचा. रोटी आणि पुरणपोळी करते. भाऊ आहे पण भाऊ पण साथ देतोय, वहिनी पण साथ देते. खूप म्हणजे खूप साथ देतात ते मला. बस याच्या पुढे नाही. हा नीता नाही, तू आम्हाला अश्रू डोळ्यातून आणतेस की तुझं जे बोलणं आहे ते आमच्या हृदयाला भिडणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात आली मला त्यांच्या कुटुंबात की हिच्या भावाची जी मिसेस आहे, मी मुद्दाम तिला विचारलं, आजच्या ज्या मुली आहेत त्या लग्न करताना त्या कुटुंबातली बॅकग्राऊंड बघतात. मी सहज विचारलं तिला की ह्या घरामध्ये 2 दिव्यांग आहेत, तुला कशी काही प्रेरणा मिळाली? आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ती म्हणाली हे माझे सख्खे बंधू भगिनीच आहेत आणि त्या अर्थाने मी त्यांचा स्वीकार केलेला आहे. तर पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांच्या कुटुंबाला धन्यवाद देऊया. माझ्या प्रिय मित्रांनो, माझ्या उजव्या बाजूला आयरीन आहे, प्रवीण ना, या प्रवीणची मम्मी आहे, हे मर्सेसला राहतात. प्रवीणविषयी आम्हाला थोडक्यामध्ये सांगा. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि हा मुलगा प्रवीण म्हणून. तो पहिला व्यवस्थित होता आणि त्यानंतर जरा त्याला एकदा असं काहीतरी चक्कर आल्यासारखी झाली आणि त्यानंतर आम्ही बॉम्बे हॉस्पिटलचं औषध वगैरे केलं आणि त्यानंतर तो बरा झाला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला असा ताप वगैरे आला आणि त्याच्यातून तो असा चालायचा बंदच झाला आणि बोलायचा बंद झाला. मग आम्ही पुन्हा डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरचं सगळं औषध वगैरे केलं पण त्याच्याने काय नाही होत. मग त्या तो दिव्यांगच झाला, म्हणजे व्हीलचेअरवर बसत होता. आता तो व्हीलचेअरवर जास्त बसत नाही पण तो बेडवरच असतो. पण मी सगळं त्याचं करते. पण मी सकाळी उठून पहिले आपल्या अल्तारा पुढे जाते आणि त्या येशूला सांगते की मला फक्त शक्ती दे आणि सामर्थ्य दे, फक्त त्याचं करायला. आणि सगळं येशूच आपलं सगळं आणि मारिया मला सगळं शक्ती आणि सामर्थ्य देते. कारण मी येशूला सांगते, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडलं जाईल. या मी तुझ्या वचनावर जगते आणि त्याप्रमाणे त्याचं मी सगळं संगोपन करते, घरातलं सगळं त्याचं खाणं पिणं. आणि मी थोडीशी शेती पण करते. आमचं थोडंसं शेती आहे ती मी बघते. आणि माझे मिस्टर पण आता 81 वर्षाचे झाले आहेत. त्यांचं पण ऑपरेशन झालं आहे, ते पण आता सगळं त्यांचं पण मी बघते आणि मी आनंदाने सगळं त्याचं सगळं करू शकते आणि विचार देवाला करा, मी करते. ज्यांच्या घरामध्ये गेली 3 वर्षे प्रवीण नावाचा मुलगा, आता वय किती झालं त्याचं? 48 वर्षाचा मुलगा कायमचा बेडवरती आहे. त्याची आंघोळ, त्याचं सगळं टॉयलेट वगैरे सगळं बेडवरूनच ही माऊली करते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, साधी गोष्ट नाही आहे. जोरात टाळ्या वाजून आयरीनचं अभिनंदन करूया. वडील 81 वर्षाचे आहेत, घरात आणखी कोणच नाही आहे माझ्या बंधू भगिनींनो. आणि ही माऊली संपूर्ण दिवस आपल्या ह्या लेकराभोवती, 48 वर्षाचा तुम्ही विचार करा, त्याची आंघोळ करणं, त्याचं सगळं टॉयलेट, सगळ्या गोष्टी, काही साधी गोष्ट नाही आहे. खरोखरच आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. आपण माझ्या डाव्या बाजूला आणखी एक पती पत्नी बसलेले आहेत.
अविनाश आणि सेल्मा गोन्साल्विस. तुमचा मुलगा इकडे आहे, बरोबर आहे. नंतर आम्हाला बघायचं आहे. कुठे आहे? इकडे कुठे आहे? आज जरा उचलून दाखवा आम्हाला, शक्य असेल तर. नाही, अच्छा, व्हीलचेअरवरती आहे. ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, हे लेकरू 17 वर्षाचं आहे. नक्की या लेकराविषयी अविनाश तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा की नक्की काय परिस्थिती होती तुमच्या ह्या आपल्या डेमियनची. डेमियन जन्मापासूनच अपंग आहे. अपंग इन द सेन्स डिलिव्हरीच्या वेळेलाच थोडे कॉम्प्लिकेशन झाले, तर तो रडला नाही आहे. म्हणून त्याचा जो कमांडिंग सेल आहे ब्रेनमध्ये तो डॅमेज झाला अँड ही इज कन्सिडर्ड ॲज सेरेब्रल पाल्सी चाइल्ड. ठीक आहे. पण असं आहे की आम्ही रेग्युलर डॉक्टरांचा सल्ला घेऊन फिजिओथेरपी करत आज तो खूप हुशार आहे. आम्हाला पण दम देतो, आमच्याशी खेळतो आणि सर्व काही तो त्याच्या परीने जेवढं काही होऊ शकते तो करतो. आम्ही त्याला तसं शिक्षण देतात. आणि त्याच्या पाठीवर मला एक मुलगी आहे, लहान मुलगा आहे. ते पण त्याचं तेवढंच आमच्यासारखं त्याचंच ते केअर करतात. त्याच्या दादाशिवाय त्याला हाक मारत नाही आहे आणि प्रत्येक वेळेला त्याचे लाड आम्ही करतो. इनफॅक्ट आमच्या घरामध्ये स्पेशल चाइल्ड असं नावाची गोष्टच नाही आहे. तो एक आमच्या दुसऱ्या मुलांबरोबर एक नॉर्मल मुलगाच आहे आमचा. आम्ही कधीच त्याला असं स्पेशल ट्रीटमेंट दिलीच नाही आहे. आम्ही त्याला दम पण देतो आणि आम्ही त्याला म्हणजे ओरडतो पण आणि आम्ही त्याचं प्रेमाने त्याचे लाड पण करतो. आईवडिलांचा दृष्टिकोन किती महत्त्वाचा असतो. मम्मी डॅडी म्हणून किती चांगला दृष्टिकोन या दाम्पत्याने ठेवलेला आहे. सेल्मा मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे, शेवटी आपण आपल्या उदरात बाळगलेला हे लेकरू आहे. जेव्हा तुम्हाला कळलं की हा डेमियन असा आहे, काय वाटलं तेव्हा तुम्हाला? खरं म्हणजे सांगायचं तर प्रत्येक कोणत्या आईवडिलांना वाटत नाही की माझा मुलगा हा सशक्त असावा. प्रत्येकांची इच्छा प्रत्येकांना वाटत असते. पण मला जेव्हा समजलं, मी जेव्हा ICUमध्ये मुलाला शिफ्ट केलं जन्मताच, तेव्हा त्यांनी सांगितलं ही कॅन बी ॲबनॉर्मल. माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी तिथे ढसं रडायला लागली. तर जसजसे दिवस भरत गेले, 6 महिन्याचा झाला, वर्षाचा झाला, नंतर आम्ही त्याचे सगळे टेस्ट केले, MRI EEG सगळे केले. नंतर माझे मिस्टरांनी सुद्धा मला खूप साथ दिली. आज जी काही मी त्याची सेवा करते किंवा मी 2 बालकांना जन्म दिला, त्याच्यानंतर मला ते परमेश्वराने 2 चांगली बालकं दिली त्याच्या आशीर्वादाने. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर हे सगळं म्हणजे माझं कुटुंब माझ्या सोबतीला होतं. माझ्या मिस्टरांचा खूप स्ट्रॉंग सपोर्ट. ते आहेच शिस्तीने थोडे कडक आहे, डिसिप्लिन आहेत, परंतु हे सर्व शक्य झालं त्यांच्या साथीमुळे आणि माझ्या पूर्ण कुटुंबाच्या सहकार्याने हे शक्य झालं. आणि आज आम्ही त्याला आनंदाने त्याचा स्वीकार केलेला आहे. इट्स लाईक ब्लेसिंग फॉर अस. आमच्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद तो म्हणजे आम्हाला एक परमेश्वराचा एक आशीर्वादच आहे. सेल्मा मॅडम, ह्या लेकराबद्दल आपला समाज जो आहे, अशा प्रकारची लेकरं जन्माला आल्यानंतर समाजाचा दृष्टिकोन चांगला नसतो आणि तुम्हाला सुद्धा तो बॅड एक्सपिरियन्स आला. कसे काय तुम्ही सामोरे गेलात जेव्हा समाज टीका निंदा करते तेव्हा? टीका निंदा करते म्हणजे समाज सगळं मग पाठीमागचं सगळं ॲन्सिस्ट्रल सगळं काढतं, हे असं अशामुळे त्याच्यामुळे. मग मिस्टरांना नेहमी सांगायचे, मग मिस्टर सांगायचं दुसरं कोणाचं ऐकायचं नाही, तू फक्त प्रार्थनेत राहायची, प्रार्थनाच करायची. आणि ते मला खूप सपोर्ट करत गेले. आणि मग मी सांगितलं सेकंड चान्ससुद्धा घेण्यासाठी मी धजावत नव्हते, माझी धाडस होत नव्हतं. परंतु त्यांनीच मला हे सांगितलं की काही परमेश्वराचा आपण धावा करायचा, प्रार्थना करायची, देव आपलं सगळं काही व्यवस्थित करणार. आणि त्याच्या कृपेने म्हणजे व्यवस्थित चाललेलं आहे. थोडंसं प्लस मायनस पॉईंट्स येतात आणि येत पण आहेत, पण तरी देवाची प्रार्थना आणि त्याची माऊलीची कृपा आमच्याबरोबर सदैव आहे. थँक्यू सेल्मा मॅडम. मला वाटतं त्यांना आपण जोरात टाळ्या वाजून धन्यवाद देऊया.
माझ्या प्रिय मित्रांनो, काही वर्षा अगोदर प्रीत माझी युगी योगे हे अतिशय सुप्रसिद्ध नाटक आपल्या वसईत आणि वसई बाहेर गाजलेलं होतं. आणि त्यामध्ये जे एक सुंदर गीत होतं ते आपण अजूनही नाताळच्या वेळी गातो, ग्लोरिया. आणि ज्यांनी लिहिलं ते आज आपल्या समवेत आहेत. त्यांचं नाव सेलेस्टिन डिमेलो, तामतलावरून पापडीवरून आलेले आहेत. जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं वेलकम करूया. मित्रांनो, मला माहिती नाही आहे, एका कुटुंबात 2 बालकं दत्तक घेतलेली. सेलेस्टिन, तुम्ही आम्हाला सांगा, तुमच्या घरामध्ये 2 बाळं, एक मुलगा एक मुलगी असं दत्तक घेतलेलं मी बघितलेलं आहे. थोडक्यात आम्हाला सांगा, कसं काय दत्तक तुम्ही घेतलं? पहिल्या प्रथम ज्यावेळेला आम्हाला समजलं की आम्हाला मूल होत नाही, बरीच वर्ष आम्ही थांबलो. त्यानंतर आम्ही दोघांनी निर्णय घेतला, माझ्या मिसेसने आणि मी, की आपण दत्तक घ्यायचं. आणि मग मदर तेरेसाच्या संघटनेमधनं, त्यांच्या ऑर्गनायझेशनमधनं आम्ही एका बाळाला दत्तक घेतलं. ते बाळ खूप कमकुवत होतं. सिस्टरनी आम्हाला त्याला आमच्यासमोर ठेवलं. 6 महिन्याचाच होता तो. आणि सांगितलं, हा मुलगा तुमच्या घरी जर गेला तर तो वाचेल. अर्थात आम्ही थोडेसे साशंक होतो, परंतु त्या मुलाच्या डोळ्यामध्ये एक आशा मला दिसली. आणि मी ठरवलं हाच मुलगा दत्तक घ्यायचा. पण अनफॉर्च्युनेटली त्याला घरी आणल्यानंतर 3 महिन्यातच तो खूप आजारी झाला. आणि मग त्या आजाराचा तो इतका विकोपाला गेला आजार, की त्याला आम्हाला मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. त्या ठिकाणी तो जवळजवळ 53 दिवस मृत्यूशी झगडत होता. आणि अशा परिस्थितीत आम्ही त्या ठिकाणी स्थान बांधून राहिलेलो होतो त्या मुलासाठी. कारण काय, हौशेने घेतलेला मुलगा आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ICUमध्ये मृत्यूशी झगडतो आहे. आणि आम्ही तिथं दोघंजण तिथंच असायचो जसलोक हॉस्पिटलमध्ये, वरच्या मजल्यावरती आम्ही रात्र. मी घरी फार क्वचित आलो. अशाच वेळेला माझी पत्नी मला म्हणाली, सेलेस्टिन, मला तरी वाटतं की हे बाळ नॉर्मल होणार नाही. कारण डॉक्टरांनी पण आम्हाला प्रत्येक वेळेला मुलाखती घेऊन ते सांगायचे की त्याला इतकं ऑक्सिजन कमी मिळालेलं आहे की काहीतरी त्याचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. आणि त्या ठिकाणी माझ्या पत्नीने मला सांगितलं, सेलेस्टिन, ह्या मुलाचं काही हो, याचं आपण संगोपन करूच, पण ह्या व्यतिरिक्त आणखीन एक मुलगी आपण दत्तक घेऊ. आणि मग त्या ठिकाणी तिनं तो निर्णय घेतला. त्याला मी सुद्धा सपोर्ट केला. अनफॉर्च्युनेटली तो मुलगा आल्यानंतर त्याचे खूप औषधोपचार केले, अनेक प्रकारच्या आजारातनं तो गेला, परंतु तो नॉर्मल होऊ शकला नाही. त्याला आपल्या बंधूने सांगितले त्याप्रमाणे सेरेब्रल पाल्सी म्हणजे मेंदूचा पॅरालिसिस हा झाला होता. त्यामुळे तो दुसऱ्या सगळ्या काही गोष्टी करू शकत नव्हता, रांगत असायचा, त्याला बोलता येत नव्हतं, खोणा वगैरे करायचा, मस्ती वगैरे करायचा, दृष्टी त्याची कमी होती. आणि अशा स्थितीमध्ये जवळजवळ 5 वर्ष आम्ही खूप प्रयत्न केला की तो ह्याच्यातनं बाहेर निघेल, म्हणून तो नॉर्मलाईज होईल. पण ज्या वेळेला तो नॉर्मलाईज होणं अशक्य होतं, त्यामुळे माझ्या पत्नीने सांगितले आपण घेतलेला निर्णय, मी सांगितलं खूप उशिरा निर्णय हा, कारण माझंही पण वय झालं होतं बरंच. ते म्हटलं अशा मुलीला आपण तिचं संगोपन करू शकू का? ते म्हणजे काही हरकत नाही, परमेश्वर आपल्यासोबत आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, हे मुलाचंही होईल आणि त्या मुलीचंही होईल. आणि मग आम्ही एक मुलगी दत्तक घेतली. मदर तेरेसाच्या संघटनेमधूनच तिला दत्तक घेतलं. मला असं देखील कळलेलं आहे की मुलगा, त्याचं नाव निव्हेन, जेव्हा हॉस्पिटलमध्ये आजारी अवस्थेत होता आणि तो नॉर्मल होणार नाही हे जेव्हा कळलं, तेव्हा मदर तेरेसाच्या कॉन्व्हेंटमधील सिस्टर्स आल्या. त्यांनी सांगितलं हा मुलगा आम्हाला परत द्या. पण सेलेस्टिन आणि त्यांच्या मिसेसने सांगितलं नाही, हा अपंग असो विकलांग असो, आता हा आमच्या रक्ताचा झालेला आहे. आणि माझ्या बंधू भगिनींनो, 29 वर्षे हा मुलगा ह्या कुटुंबात राहिला. मित्रांनो, सेलेस्टिन यांनी दत्तक घेतलेली मुलगी इकडे आहे कुठेतरी. सुरेखता इकडे आहे का? सुरेखता जरा उभी राहा ना, कुठे असतील तिकडे. ओके सुरेखता, आपण जर पुढे ना, सुरेखता जरा पुढे प्लीज कम. जरा सगळ्यांना तुझा चेहरा दिसू दे.
लेट्स गिव्ह हर अ बिग हँड. जोरात टाळ्या वाजून सुरेखताचं. थँक्यू. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही मुलगी MSc मॅथ्समध्ये तिने MSc केलेलं आहे आणि त्यानंतर तिने डिप्लोमा इन डेटा सायन्स केलेला आहे. ही एवढीशी दिसते ना, ही कोणा माहिती आहे का? शी इज अ प्रोफेसर इन विल्सन कॉलेज. लेट्स गिव्ह हर अ बिग हँड. परमेश्वर वाळवंटाच्या जागी झरे निर्माण करतो ते अशा प्रकारे. माझ्या प्रिय मित्रांनो, सेलेस्टिनला मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. घरामध्ये 2 अपंग मुलं आणि कोरोना काळामध्ये तुमच्या मिसेस मरण पावल्या. राहिलो कोण? ही कठीण परिस्थिती कशी तुम्ही त्याला सामोरे गेलात ते आम्हाला थोडक्यात सांगा. तो काळ खूप आशीर्वादाचा होता, कारण मला खूप जड जात होतं. मुलगी कॉलेजला जायची, बाहेर जायची. त्या मुलाचं मला एकट्याला करावं लागायचं, सगळं करावं लागायचं. त्याचं सगळं म्हणजे सगळंच. त्याला भरवावं पण लागायचं आणि दुसऱ्या सगळ्या गोष्टी, आणि दुसरं काही खोडी पण होत्या त्याला. त्यामुळे त्याला सांभाळणं खूप कठीण जात होतं. परंतु माझा जीव तुटत नव्हता. म्हटलं ह्या मुलाला मी कसं सांभाळणार आहे. मुलगी तर आता हे ओझं मुलीवरती सोपवून मी जाणं मला तरी ते अयोग्य वाटत होतं. तिचं करिअर होतं. मग मी ठरवलं आणि तिचं कन्सर्न घेतलं आणि सांगितलं, सुरेखता बघ, मी तर आता ऑलमोस्ट 78-79 वर्षाचं झालेलो आहे. म्हणजे माझं सगळं संपलेलं आहे. कधीही मला बोलावणं येऊ शकतं. आणि अशा वेळेला म्हटलं ह्या मुलाला तू कसं सांभाळणार. तर तिने मला सांगितलं की नाही डॅडी, त्याचा मी सांभाळ करीन. मला खरंच म्हणजे, पण मी विचार करू लागलो. म्हटलं ती एक मुलगी सांगते मला की सांभाळ करीन, पण म्हटलं कसं शक्य आहे. तर म्हटलं नाही, त्याची काहीतरी मला व्यवस्था करावी लागेल. आणि मग मी मदर तेरेसाच्याच कॉन्व्हेंटशी संपर्क साधू लागलो. आणि मग त्यांनी आम्हाला म्हणजे ग्रीन सिग्नल दिला की आम्ही अशा प्रकारची मोठी झालेली 28-29 वर्षाचा आता तो तरुण होता, अशाला आम्ही घेत नाहीत, परंतु एक स्पेशल केस म्हणून आम्ही तुमचा तो विचार करू. आणि मग त्यांनी 2-3 महिने घेतले आणि नंतर मग पिंपरी आपलं चिंचवड येथे त्याच्यामध्ये त्याला ॲडमिट करण्यासाठी आम्हाला सांगितलं की त्याला तुम्ही त्या ठिकाणी घेऊन या. तो क्षण खूप मला सांगता येत नाही. आजही निवेन माझ्यासोबत नाही. छोटं बाळ मी घेतलं, त्याला वाढवलं, त्याचं सगळं केलं. शाळेमध्ये कुठल्या घालण्याचा प्रयत्न केला आणि मला त्याला सिस्टरांच्या स्वाधीन करावं लागलं. खूप जड होतं माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, परंतु काळजावर दगड ठेवून मी ते केलं. कारण मला माहिती होतं त्या ठिकाणीच तो आनंदित राहणार आहे. कारण घरामध्ये तो एकटा असायचा. तुम्ही कदाचित बघितलं असेल, तामतलावला माझं घर आहे आणि अगदी नाक्यामध्ये माझं घर आहे. आणि तिथं गेटमध्ये तो नेहमी गेटमध्ये जाऊन बसायचा, रांगत जायचा. त्याच्यासाठी खुर्ची ठेवलेली होती, बसायचा आणि तो माणसं शोधायचा. कारण घरामध्ये मी एकटाच असायचो. मग घरामध्ये येऊन मला त्रास द्यायचा, मग पुन्हा तो त्या ठिकाणी जायचा. बाहेरचे लोक येत जात असायचे, त्यांना त्रास द्यायचा, थुंकायचं कधी त्यांच्या अंगावरती. मग ह्या सगळ्या गोष्टी मला असह्य झाल्यात. म्हटलं नाही, मला माहिती आहे त्याला मला सांभाळायचं आहे, माझं वय पण झालेलं आहे. तर म्हटलं मला काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. आणि मग मी तो निर्णय घेतला. आणि आज आता 1.5 महिना झाला त्याला आम्ही चिंचवडला मदर तेरेसाच्या संस्थेमध्ये ॲडमिट केलेलं आहे. त्या ठिकाणीतनं आम्ही टेलिफोन करत असतो आणि वी आर इन संपर्कामध्ये असतो. त्या ठिकाणी तो खूप आनंदात आहे. एक प्रश्न आमचे साहेब त्यांनी विचारलेला आहे.
म्हणजे आता इकडे आपली तुमची मुलगी आहे, अनेकांनी अशी दत्तक मुलं घेतलेली आहेत. ती लहान असताना आपण आपल्या घरात येतात, त्यांना पण कुठल्या क्षणी सांगावं की बाबा तू दत्तक आहे. लावारिस सिनेमा तुम्ही बघितलेला आहे. अमिताभ बच्चनला कळल्यावर त्यांनी सगळी तोडफोड केली होती. सगळी काय केलं, किती मनाचा झंझावात झाला ते आपण बघितलेलं आहे. तुम्ही कसं काय आणि कधी सांगितलं? आम्ही ठरवलेलंच होतं आणि सांगावं की नाही असं ते म्हणतात. आम्ही ठरवलं की तिला सांगायचं. आणि याचं कारण असं की म्हटलं ती इतकी वाढणार आहे, पुढचं तिचं जीवन आहे आणि तिला खोट्या परिस्थितीमध्ये ती राहू नये. जो काही आघात आहे तो तिनं सहन केला पाहिजे आणि त्याच्यातनं ती निभावून गेली पाहिजे. म्हणून आम्ही हळूहळू, मी आणि माझ्या मिसेसने, अगदी ती लहान असताना 10 वर्षाची असताना सुद्धा आम्ही हिंट देणं सुरुवात केलं. नंतर मग काही प्रश्न तिने आम्हाला विचारले, तिला खूप वाईट वाटलं, परंतु ती त्याच्यातनं सावरली. आणि तिने असंही सांगितलं, मी तिला असाही प्रश्न केला होता, मी आता ती इथं आहे, की म्हटलं सुरेखता, आम्ही तुझे खरे आई वडील नाही आहोत. तुझे खरे आई वडील दुसरे कुठेतरी असतील, तर त्याबद्दल तुला काय वाटतं? तर ती मला म्हणाली, अगदी लहान असण्यापासून मला वाढवलं कोणी? तुम्ही वाढवलं ना, तुम्ही माझे आईबाप झालात ना, माझं सगळं तुम्ही दिलं, मग मी त्या आईबाबाची का आठवण करावी? आणि अशा प्रकारे ती सावरली. धन्यवाद सर. आणि रुमाव साहेब, हा प्रश्न इकडे जे उभे बसलेले आहेत सगळ्यांच्या मनात होता. तुम्ही आम्हा सगळ्यांना हा तुम्ही प्रश्न विचारून मदत केलेले, धन्यवाद. माझ्या प्रिय मित्रांनो, आजची संध्याकाळ फादर बॅप्टिस्ट यांनी लिहिल्याप्रमाणे खरा क्रिसमसचा गोठा इकडे, बाळ येशूचं दर्शन इकडे घडलेलं आहे. आणि आपल्या आर्चबिशप आदरणीय बिशप फेलिक्स मचाडो यांना खरोखर मी मनापासून धन्यवाद देतो. संपूर्ण भारतात कुठल्या डायोसिसमध्ये हे असं होतं आहे की नाही मला माहिती नाही, परंतु आपल्या डायोसिसमध्ये होतेच. मला वाटतं आपल्या आदरणीय बिशप साहेबांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. की आम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये खरा क्रिसमस कसा साजरा केला जावा ह्याविषयी आम्हाला इकडे कळते. प्रिय मित्रांनो, आजच्या ह्या सुमंगल दिनी जोस्मिन गंडा अर्नाळा, त्यानंतर आयरीन व डायगो फरेरा गिरीस, नीता पाटील अर्नाळा, इमा गोन्साल्विस चुळणे, आयरीन करवालो मर्सेस, अविनाश आणि सेल्मा, त्याचप्रमाणे तिकडे आपला डेमियन आणि फायनली सेलेस्टिन, ह्यांनी आपल्यासाठी त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगून आपल्या सगळ्यांना प्रेरणा कशी मिळेल ह्याविषयी अतिशय सुंदर तऱ्हेने मार्गदर्शन केलेलं आहे. जगामध्ये तुम्ही आणि मी दिसताना शरीराने खूप चांगले दिसतो, पण माझ्या प्रिय मित्रांनो, ज्यांची साक्ष ऐकली ते शरीरानेच नाही तर मनाने देखील देवाची कृपेने खूप चांगले आहेत, हा आपल्याला अनुभव आलेला आहे. आजची सुंदर संध्याकाळ फादर बॅप्टिस्ट, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, खूप प्रोत्साहन दिलं, तुमच्या टीमने आम्हाला मार्गदर्शन केलं, आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन गॉड ब्लेस यू. बाय बाय. आपण जे उपस्थित होते आपण खाली जाऊया. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. इकडून सांभाळून या. प्रियजन हो, या सर्वांची कथा व्यथा ऐकून मी माझं पुढचं सूत्रसंचालन कसं न्यावं ह्याचाच मी विचार करत होतो. ऊर भरून आलेला होता आणि मग मला असं म्हणावंसं वाटतं, स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही तर इतरांसाठी जगून बघावं. दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसवं पुसताना त्यात आपलं प्रतिबिंब बघावं. असं आदर्शवत जीवन जगणाऱ्या या सर्व मान्यवरांना आमच्या सर्वांकडून मानाचा मुजरा. आणि आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी पुढील नृत्य घेऊन येत आहे संजीवनी स्कूल भाबोळा. जोरदार टाळ्या वाजवून या शाळेचं आपण या ठिकाणी स्वागत करूयात.
नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए। रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू। तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी, तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हरफी। మంచి బీట్ వస్తుంది, పిచ్చ పాట వస్తుంది. అబ్బాయి మనసునే అమ్మాయి లాగేసి తలగడలా నొక్కేస్తే ఏమైతాది? మస్తు మాస్ వస్తుంది, బెస్ట్ ఊపు వస్తుంది. నా రాకాసే నువ్వే బయటేసి అట్టా దోపేస్తే రారో రారో నా శివ కాసి అగ్గి రాజేసి సిగ్గు పెట్టేస్తే చెట్టు మీద మ్యాంగోలా నువ్వెంత చక్కగున్నావే, చాకు లాంటి పిల్లాడే ఎంత షార్పుగున్నాడే, చాకొచ్చి మ్యాంగో పోస్తే తాపులేసిపోతే, కన్నే కొట్టాబంటే తాపులేసిపోతే, ముద్దే పెట్టాబంటే. वा वा वा, फारच सुंदर, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संजीवनी स्कूल भाबोळा. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सबीना रुमाव यांना मी मार्गदर्शन करण्याची विनंती करतोय. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुला, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. नमस्कार. हिज होलीनेस आर्च बिशप फेलिक्स मचाडो आणि उपस्थित सर्वांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. ह्या निरागस बालकांसमवेत आजची संध्याकाळ सार्थकी लावल्याची संधी देऊन मला सन्मानित केल्याबद्दल मी उम्मेदचे संचालक फादर बॅप्टिस्ट लोपेस, सिस्टर इमॅक्युलेट, श्री नॉर्बर्ट गोन्साल्विस आणि संपूर्ण उम्मेद समितीचे मनापासून आभार मानते. आज सगळ्यांचे जे मी एक्सपिरियन्सेस ऐकले त्याच्यावरून मन खूप भरून आले. आणि आज ॲक्च्युली गेटमधून आत येत असताना तिथे एक मी वाक्य वाचले की अहो दिव्यांग मुलांनो, उम्मेदकडे या, मी तुम्हाला सक्षम करेन. आणि ते वाक्य वाचल्यावर
बायबलमधील जे प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन आहे ते माझ्या डोळ्यासमोर एकदम तरळले. ते म्हणजे अहो दुःखी आणि भाराक्रांत जन हो, मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. एखाद्या कुटुंबात जेव्हा एखादं दिव्यांग बाळ जन्माला येते किंवा एखादी व्यक्ती अपघातामुळे जेव्हा विकलांग होते तेव्हा ते संपूर्ण कुटुंब कोलमडते. ह्या मुलांचा किंवा ह्या व्यक्तीचा सांभाळ करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. अशा वेळेस बऱ्याच वेळा पालकांपैकी आई किंवा वडील ह्यांना नोकरी सोडावी लागते, बराच त्याग करावा लागतो. आणि ह्या परिस्थितीमध्ये आम्हीच का, आमच्यात नशिबी हे का, आम्ही काय पाप केले होते, असे उत्तर न मिळणारे प्रश्नांची मालिका त्यांच्या जीवनात चालू होते. ह्या अशा परिस्थितीमध्ये उमेद त्याच्या नावाप्रमाणे अशा कुटुंबांसाठी आशेचे किरण बनले आहे. जिथे दिव्यांग तिथे उमेद, आणि जिथे उमेद तिथे आशेचे किरण. आज उमेदच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी माझी शब्दसंपदा कमी पडत आहे. त्यांचा कार्याचा आवाका मोठा आहे. होली कम्युनियनची निर्मिती असो वा पेपर प्लेट बनवणे असो, अगदी सरळीतपणे सर्व मुले ही कामे करतात. एक NGO चालवणे ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि गव्हर्मेंटचा फॉरेन एडवरती भरपूर प्रतिबंध असतानाही हे सगळे कार्य सुरळीतपणे चालू ठेवलेले आहे. भारतात जरी ख्रिश्चन लोकसंख्या 3% कमी असली तरी 50% जास्त NGOज हे ख्रिश्चन मिशनरी चालवत आहेत. आणि ह्याचा आपणा सर्वांना खूप अभिमान आहे. आपले आर्चबिशप ही ह्या कामात जातीने लक्ष देतात, ते देखील उल्लेखनीय आहे. आपल्या विकलांगावर मात करून जगप्रसिद्धी मिळविलेले अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यातील काही म्हणजे हेलन केलर, 17व्या शतकात जन्माला आलेली ही मुलगी. ती मूकबधीर होती, तरीही शिकण्याची तिची खूप इच्छा होती. तिने आपले ग्रॅज्युएशन कंप्लीट केले आणि पहिली विकलांग व्यक्ती जिने BA डिग्री मिळवली. पुढे जाऊन ती मोठी जगप्रसिद्ध लेखिका झाली. सुधा चंद्रन ह्या फेमस भरतनाट्यम डान्सर होत्या. एका अपघातामुळे त्यांचा पाय गमावला, परंतु न थांबता न खचता त्यांनी प्रोस्थेटिक लेग म्हणजे जयपूर फूट लावला आणि पुन्हा डान्स करायला सुरुवात केली आणि जगप्रसिद्ध झाल्या त्या. दुसरं म्हणायचं म्हणजे स्टीफन हॉकिंग्स, हे वर्ल्ड रिनाऊंड म्हणजे वर्ल्ड फेमस सायंटिस्ट, फिजिसिस्ट. वयाच्या अवघी 21 वर्षाचे असताना त्यांना मोटर न्यूरॉन डिसीज म्हणतात, जे स्नायूचा आजार झाला. त्यामुळे ते आपले कुठलेही अवयव हलवू शकत नव्हते. परंतु असे असूनही त्यांनी आपल्या तीव्र बुद्धिमत्तेच्या जोरावर नावलौकिक मिळविले. आज मला खास उल्लेख करायचा आहे तो म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा स्टेम सेल ट्रान्सप्लांट ही प्रोसिजर ज्यांनी चालू केली ते म्हणजे डॉक्टर सुरेश अडवाणी. डॉक्टर सुरेश अडवाणींचे नाव आपल्याकडे बऱ्याच लोकांनी ऐकले असतील, पण तुम्हाला हे नाही माहीत की ते स्वतः पण अपंग आहेत. डॉक्टर सुरेश अडवाणी 8 वर्षाचे असताना त्यांना पोलिओचा आजाराने ग्रासले आणि तेव्हापासनं त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आणि ते व्हीलचेअर माउंड आहेत. परंतु डॉक्टर होण्याची त्यांची खूप इच्छा होती. 1964 त्यावेळेस मेडिकल कॉलेजमध्ये विकलांग लोकांना एंट्री नव्हती, त्यांना प्रवेश मिळत नव्हता. परंतु डॉक्टर अडवाणींनी भरपूर प्रयत्न केले आणि त्यांना प्रवेश मिळाला. आज ते भारतातले सगळ्यात टॉपमोस्ट म्हणजे बेस्ट कॅन्सर स्पेशलिस्ट म्हणून त्यांची ओळख आपल्याला माहीत आहे. आणि आज शेकडो कॅन्सर पेशंट्सला ते आशेचे किरण बनले आहे. आता मी थोडक्यात एंड करते एका कवितेने. हक्क देऊ, संधी देऊ, दिव्यांगांना प्रोत्साहन देऊ. हक्क देऊ, संधी देऊ, दिव्यांगांना प्रोत्साहन देऊ. सर्वांचा एकच निर्धार, करू दिव्यांगांचा स्वीकार. सर्वांचा एकच निर्धार, करू दिव्यांगांचा स्वीकार. मिळून सारे ग्वाही देऊ, दिव्यांगांना सक्षम करू. मिळून सारे ग्वाही देऊ, दिव्यांगांना सक्षम करू. दिव्यांगांचा सन्मान हाच आमचा अभिमान.
दिव्यांगांचा सन्मान हाच आमचा अभिमान. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर सबीना रुमम. आता आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी पुढील नृत्य घेऊन येत आहेत होली क्रॉस स्कूल नानभाट. पुढील नृत्य होली क्रॉस स्कूल नानभाट. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटी बजा के बोल. लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटी बजा के बोल. मुर्गी का जाने अंडे का क्या होगा, अरे लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा. कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन, अरे चाचू ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन. सोचा कहाँ था ये जो हो गया, आना कहाँ था ये लो हो गया. सच्ची कोई काटो ना है हम तो होश में, कदमों को थामो ये है उड़ते जोश में. बादल पे पाँव है या छूटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. बादल पे पाँव है या छूटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. आसमां का स्वाद है, मुद्दतों के बाद है. सहमा दिल है टक्करे दिन है या ये रात है. हाय तू मेहरबान क्यों हो गया बाखुदा क्या बात है. बादल पे पाँव है या छूटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. बादल पे पाँव है या छूटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं. सॉल्यूशन जो मिला तो सारा क्वेश्चन क्या था पता नहीं. दिल जो तेरा बात बात पे घबराए, दिल पे रख के हाथ उसे तू फुसला ले. दिल इडियट है प्यार से उसको समझा ले. होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन, अरे चाचू ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन. वा वा, फारच सुंदर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या होली क्रॉस स्कूल नानभाटसाठी. अतिशय उत्कृष्ट असा डान्स त्यांनी आपल्या समोर सादर केलेला आहे. पुढील फॅन्सी ड्रेस आपल्या समोर घेऊन येत आहे आपल्या उमेद संस्थेतील मुलं. पुढील फॅन्सी ड्रेस सादर करत आहेत आपल्या उमेद संस्थेतील मुलं. जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. ब्राह्मण भटजी. कुपारी वाडवळ.
बाई. नेताजी सुभाष चंद्र बोस. तुम मुझे खून दो, मैं आपको आजादी दूंगा. मारवाडी. केम छो मजामा? उमेदમાં બધા આવજો. झांसी की रानी लक्ष्मीबाई. मेरी झांसी मैं नहीं दूंगी, नहीं दूंगी. लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. भैया. का हो, कहाँ जाइबा? बहन की शादी में या उम्मीद में? भंगारवाला. ए भंगारवाला, बाटली, रद्दी, पेपर. महात्मा गांधी जी. वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीड़ पराई जाने रे. भिकारी. भूखे गरीब की सुन लो पुकार. भूखे गरीब की सुन लो पुकार. वीर सावरकर. नेमजशीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. वा, फारच सुंदर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा आपल्या उमेद परिवारातील मुलांसाठी. आपल्या वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर फेलिक्स मछाडो यांना मी विनंती करतोय की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. उपस्थित मान्यवर आणि सर्व इथं ह्या मेळाव्यामध्ये सहभागी झालेले, मी जे काही आपल्याला आपल्या पुढे मांडलेलं आहे आणि जी चित्र आपण बघितली सगळी ही, हे खूप काही सांगून जाते. मी जास्त त्याची पुनरावृत्ती करत नाही. फक्त आज एक सांगतो तुम्हाला, ख्रिस्त सभा, आपलं चर्च, आपली ख्रिस्ती लोक हा ख्रिसमसचा सोहळा जो साजरा करतात, हा खरा म्हणजे मानवी प्रतिष्ठेचा गौरव दिन आहे. हे आपण विसरतो. मानवी प्रतिष्ठेचा हा गौरव दिन, कारण परमेश्वर
आपल्यासारखा माणूस झाला आणि त्यामुळे त्याने आपली मानवी प्रतिष्ठा वाढवली हे आपण विसरतो. आणि म्हणून मी सांगितलं की आज जेव्हा आपण या उमेदमध्ये प्रत्येक वर्षी जमत असतो, काय करायचं आहे आम्हाला की फक्त आमच्यामध्ये दिव्यांग असलेल्यांची काळजी घ्यायची आहे, दॅट वी मस्ट टेक केअर ऑफ देम, एवढंच नाही तर त्यांना सक्षम कसं बनवता येईल ह्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आणि म्हणून आपली ही मुलं आणि मुली जे जे काही ते करू शकतात त्यांना आम्ही करण्यासाठी प्रोत्साहन देतो, पैसे कमावण्यासाठी नाही. आता उदाहरणार्थ आपण ज्या पवित्र मिसा करण्यासाठी पवित्र कम्युनियनच्या त्या होस्ट वापरतो, तर मी फादरांना सांगतो की ह्या मुलांना ती बनवू दे. का तर त्याच्यामागे पैसा नाही, हा हेतू नाही, तर ख्रिस्त सभा सांगतं की मानवाच्या परिश्रमाने बनलेली ही भाकर ती तशी असली पाहिजे, मानवाच्या परिश्रमाची. आयती जाऊन कुठून विकत नाही आणायची, पण आमची पोरंही करतात आणि त्याच्यामध्ये अर्थ भरलेला आहे. अशा प्रकारे सक्षम बनविण्यासाठी फक्त काळजी घ्यायची एवढाच हेतू नाही आमच्या मुलांचा, पण त्यांना आम्ही सक्षम बनवलं पाहिजे. मित्रांनो, की देवाने आपल्याला जेव्हा सांगितलं की मी माझ्या रूपाप्रमाणे आणि प्रतिमेप्रमाणे तुम्हाला निर्माण करतो, तेव्हा एक तो ॲब्स्ट्रॅक्ट विचार झाला. परंतु ख्रिस्तामध्ये परमेश्वराने जे वचन दिलं होतं ते साक्षात सत्य करून कॉन्क्रीटली आम्हाला दाखवलं की परमेश्वरच माणूस होतो. आणि म्हणून मी सांगितलं की गोठे बघण्यासाठी इथं तिथे फिरू नका. आज मला आश्चर्य वाटते की जनावरं मग उंट आणतील, हत्ती आणतील, मग त्यांचा नाही हा सण, आज हा माणसाचा सण आहे. आणि म्हणून गोठ्यामध्ये आपण जेव्हा बघतो, खरं म्हणजे तो गोठा पण नाही, गव्हाण. शेतकरी जी इथं असतील, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी पण शेतकऱ्याचं काम केलेलं आहे. गोठा जो असतो तिथं जनावर असतात, पण ख्रिस्त कुठे जन्माला? तो गव्हाणीमध्ये जन्माला. त्याला गव्हाणीमध्ये बाळ्यांतात गुंडाळून मरीने ठेवलं. आणि काय असते गव्हाणीमध्ये? चारा असतो. म्हणजे ख्रिस्त आपल्यासाठी जीवनाची भाकर बनला, आपलं अन्न बनला. ही सगळी जी रहस्य आहेत ही साजरी करण्यासाठी असं आपण जमलं पाहिजे. इथं खरी मानवाची प्रतिष्ठा, तिचा गौरव केला जातो, कर्मणूक नाही. पण आम्हाला मात्र कर्मणूक बघायची आहे आणि म्हणून आम्ही इकडे तिकडे गोठे बघत फिरत असतो. आणि गोठे करताना सुद्धा येशूबाळ शोधण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. अरे पण प्रभू येशूच तर हा गौरव आमचा घडून आणतो आणि त्यालाच आम्ही कुठेतरी बाजूला ठेवतो. काही दिवसांपूर्वी मी आपल्या ज्या ब्रह्मकुमारी आहेत त्यांनी मला एका सभेसाठी बोरवलीला बोलावलं. मोठी सभा होती, 300-400 माणसं होती तिकडे. आणि मला वाटलं त्यांचा काहीतरी कार्यक्रम असेल आणि मला बोलावलं आहे, 5 मिनिटाचं मी जरासं ख्रिसमसचं काहीतरी बोलावं आणि झालं. नाही, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तिथं मी शिरताबरोबर तिथं मला त्यांनी पण ती गव्हाण तयार केली होती. सगळा अख्खी बिल्डिंग 5 मजल्याची त्यांची, ती बरंचसं कार्य तिथून चालते. सेंट्रल ऑफिस आहे जोगेश्वरीपासून तर वापीपर्यंत. माझा त्यांचा परिचय आज 40 वर्षांचा आहे. परंतु मी तिथं गेलो आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. संपूर्ण कार्यक्रम ह्या ब्रह्मकुमारींनी ख्रिसमस म्हणजे काय ह्याचा कॅटेकिझम जसं असतं तसा अर्थ त्या लोकांना सांगायला घेतला होता, विशेष करून मुलामुलींना. आणि आपण आता स्पर्धा करायला लागलो होतो गोठ्यांच्या. मला वाटतं हे थोडंसं बंद केलं पाहिजे.
ह्याच्यात काय स्पर्धा करायच्या? त्या संत फ्रान्सिस असिसीकर संत फ्रान्सिसने 800 वर्षापूर्वी, यंदा त्याला बरोबर 800 वर्ष होतात, त्याने पहिला गोठा ग्रेचिओ असिसीच्या जवळ असलेलं लहानसं गाव तिथं तयार केला. का केला त्याने? कारण त्याला त्याची ऐपत नव्हती पॅलेस्टाईनला जाण्याची, आणि म्हणून मला ते चित्र कसं दिसेल आणि मी त्याच्यामध्ये कुठे आहे म्हणून त्याने हा गोठा तयार केला. अँड दॅट टाईम लाईव्ह माणसं, एक गाय होती लाईव्ह, संत जोसेफ, मरिया, येशूबाळ हे जिवंत होते, म्हणजे जिवंत दाखवले त्याने. गावातली माणसं आणली आणि त्यांचा गोठा तयार केला. कशासाठी? आणि तो मग इतका नम्र झाला, कारण देवाची ही नम्रता आहे. किती नम्र झाला परमेश्वर आपल्यासाठी, आणि म्हणून तो संपूर्णपणे नतमस्तक झाला. ह्याच्यासाठी गोठा तयार केला पाहिजे, लोकांना दाखवण्यासाठी नाही. आणि माझा किती बरा आहे आणि माझा पहिला नंबर त्याच्यामध्ये आला पाहिजे. मला वाटते हे सगळे विचार जागतिक आहेत, हे वर्ल्डली विचार आहेत, हे भौतिक जगातील विचार आहेत, हे आध्यात्मिक विचार नाहीत. आता माणसं जात आहेत. फादर बॅप्टिस्टने मला सुरुवातीलाच सांगितलं होतं तुम्ही बोलायचं आज सुरुवातीला, पण मला तसं करायचं नव्हतं. काही हरकत नाही. आपल्या सगळ्या मुलांनी जे आजचे कार्यक्रम इथं सादर केले त्यांचं मला अभिनंदन करायचं आहे. मी नेहमी अशा कार्यक्रमाला आवर्जून जातो. मित्रमंडळी, इथं तुम्ही जमलेला आहात, पण तुम्ही प्रोत्साहन द्या. इथून मी कधी जाता येता असलो, त्यांना माहिती असते बिशप इथून जाणार आहेत, नक्की इथे वळणार आहेत न. मी प्रत्येक जाताना येताना वळत असतो. माझ्या अंगावर चढतात ही मुलं. जसं सांगितलं सेलेस्टिनने, त्यांचा मुलगा कसा माणसं शोधत होता, हा मुलगा सगळ्यात हुशार मी सांगेन. आज आम्ही काय शोधतो? माणसं नाही, पैसा आणि वस्तू हे शोधत असतो. माणसं नको आम्हाला. आणि म्हणून हा ख्रिसमसचा संदेश आपल्याला मिळावा, पटावा आणि त्याप्रमाणे आपण धर्म पाळावा अशी माझी इच्छा आहे. मी जास्त बोलत नाही. सांगण्यासारखं खूप आहे आजच्या दिवशी, परंतु फादर बॅप्टिस्ट मी तुम्हाला धन्यवाद देतो. मी नेहमी असतो त्यांच्याबरोबर, पण करणारे ते आहेत, पण ते सगळी टीम हाताशी घेतात, त्यांच्याबरोबर असतात, आणि आम्ही जे जे काय आम्हाला करता येईल ते करायला बघतो. असते कारण ह्या आपल्या मुलांची मानवी प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. ती पण देवाच्या रूपात आणि प्रतिमेत निर्माण झालेली आहेत. आपण त्यांच्यावर दुर्लक्ष केलं, आपण देवावर दुर्लक्ष करतो. कारण ख्रिस्ती धर्म हा माणसाचा धर्म आहे जणू काही. म्हणून परमेश्वर माणूस झाला, आपल्यामध्ये राहिला आणि आपल्याला आपली प्रतिष्ठा दाखवून दिली. फादर बॅप्टिस्ट, तुम्ही, तुमची सर्व टीम, विशेष करून ह्या ख्रिसमसच्या प्रोग्रॅमसाठी तुम्ही खूप मेहनत घेत असता, पण तुमच्या खांद्याला खांद्या लावून मला माहिती आहे कोण कोण काम करते, आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. आपलं काम हे चालू राहिलं पाहिजे, नाहीतर आपण जरी थांबवलं, मला भीती वाटते आपला धर्म पण थांबेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बिशप साहेब. मी उपस्थित सर्व मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. प्रियजन हो, उमेद संस्थेचे मुखपत्र असलेल्या उमेद या अंकाचं आर्चबिशप आणि मान्यवरांच्या हस्ते विमोचन केलं जाईल. उमेद डिसेंबर 2023 हा अंक
ह्याचं विमोचन झाल्याचं मी जाहीर करतो. जोरदार टाळ्या वाजवूयात. प्रियजन हो, स्वर्गवासी जॉन लोपिस स्मरणार्थ विन्सेंट डी पॉल सेंट्रल काउन्सिलतर्फे दरवर्षी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी धवल परायने या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देत आहोत. मी धवल परायने याला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपण बिशपांच्या हस्ते त्यांना या शिष्यवृत्तीचं वाटप करीत आहोत. सज्ज सारे लोक आहेत, क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळाले भाव माझ्या मनाचे, गोड मानुनी घ्या मान्यवर हो, शब्द माझे आभाराचे, शब्द माझे आभाराचे. आजचा हा सुनियोजित कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी आणि हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी आर्चबिशप वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या संस्थेच्या वतीनं मी त्यांचे शतशः ऋणी आहे. आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेव्हरंड फादर बॅप्टिस्ट लोपिस आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं खूप मेहनत घेतली. आपण सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. संस्थेच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे शतशः ऋणी आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सबिना रुमाव, तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. संस्थेच्या वतीनं आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. धन्यवाद.